राणीसोबत इतकं सगळं झाल्यानंतर तुझं असं रिॲक्ट होणं स्वाभाविक आहे. थँक्यू. पण हे बघ, जे काही झालंय त्याच्यावर विचार करत बसण्यात आपल्याकडे बिलकुल वेळ नाही. आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही. हे जे कोणी केलंय आपल्याला त्याचा शोध घ्यावाच लागेल. डोंट वरी, आपण या प्रकरणाचा छडा लावू. मी आहे तुझ्यासोबत. राणीवर ही वेळ आणणाऱ्याला आपल्याला चांगला धडा शिकवायचा आहे. त्याला आयुष्यभराची अद्दल काढवायची, लक्षात ठेव. जे काही कराल ते शांतपणे आणि संयमानं करा. मी फॅक्टरीमध्ये येतोय. जे काही घडलंय मलाही नीट समजून घ्यायचं आहे. हे बघ, जे सत्य आहे आणि जितकं तुला माहिती आहे ते सगळंच्या सगळं कबूल करायचं आणि सर येईपर्यंत इथनं हलायचं नाही. सर येतीलच आता, आणि एकदा का सर आले की तुझं काही खरं नाही. त्यामुळे सगळं खरं काय ते सांगून टाक. सरांची विचारायची पद्धत फार वेगळी आहे बरं का. नाही नाही, माझ्यावर कारवाई करू नका. मी इंद्रा सरांना खरं खरं सांगतो, पण मला शिक्षा देऊ नका. नक्की खरं काय ते सांगशील का? हो, खोटं बोलणार नाही, पण एक वेळ माफ करा. ते काय माझ्या हातात नाही. आता सरच ठरवतील काय करायचं ते. काकी, राणीला पण नाश्ता घेऊन जायला हवा ना? नाही, तिच्यासाठी हा नाश्ता नाही चालणार चिकू. तिला पचायला हलकं असं काहीतरी बनवावं लागणार आहे बघ. आपण कशाला न्यायचा नाश्ता? कशाला म्हणजे? अगं, या घरची सून आहे ना ती. तुम्ही मानता, मी मानत नाही. मालती, अगं तिच्या ह्या अशा परिस्थितीमध्ये आपलं हे असं वागणं बरोबर नाही ग. मी तुमच्याकडे सल्ला मागितला. आणि वहिनी, एखाद्या परक्यासाठी मी सुद्धा कितीतरी वेळा धावून गेले, पण तुमच्या त्या लाडकीसाठी या घरातून काहीही जाणार नाही. तिचे आई वडील आहेत ना, ते बघतील तिच्या नाश्त्याचं. इनफ यार मम्मा, तुझा राग ना आता तरी जरा बाजूला ठेव. राणी आपली पण कोणीतरी लागते ना. कोणीही नाहीये ती, ना इंद्राची ना आपली. आणि तिची लायकी तरी आहे का आपल्याशी नातं जोडायची? जोर जबरदस्तीने या घरात आली ती, तुमच्याशी गुलुगुलू बोलली आणि तुम्हाला गोळ्यात घेतलं. तुम्ही फसलात, पण मी फसणार नाही. मला घोळ्यात घेणं तिला उभ्या जन्मात तरी जमणार नाही. मालती, अगं ती मुलगी खरंच मनाने खूप चांगली आहे ग. अगं ती प्रत्येकाच्या भावनांचा विचार करते. आज सुद्धा तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही ना, म्हणून तिच्यावरती ही परिस्थिती ओढवली बघ. नाहीतर काय, दादूला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी ना राणीने प्रयत्न केलेत मम्मा. आणि त्यात तिला कितीतरी वेळा त्रास झाला, पण तिने दादूसाठी तो हसत हसत सहन केला. अगं, तिने एवढं करून सुद्धा तुझ्या मनातला राग जातच नाहीये. बास झालं चिकू. मला शहाणपणा शिकवण्या इतकी तू मोठी झालेली नाहीस. आई आहे मी तुझी, लक्षात ठेव. तुझ्यापेक्षा ना 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. ती राणी कशी आहे हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच नीट माहित नाहीये. तुला काहीच माहित नाहीये मम्मा. तुला ना नेहमी स्वतःचं खरं करायचं असतं. स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ना तू राणीला सतत विरोध करत असते. मम्मा, एखादा व्यक्ती ना सतत एखाद्यासाठी इतकं सहन नाही करत, पण राणी करते, कारण तिचा ना या कुटुंबावर जीव आहे. तिने सगळ्यांना मनापासून आपलं मानलंय. आणि मम्मा, तिने या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी जे काही केलंय ना ते तू विसरत असशील, पण आम्ही विसरणार नाही. चिकू, आवाज खाली करायचा. कोणाशी बोलतेस याचं भान ठेव. मालती, अगं तू तरी कधीतरी समजून घे ना ग. तुम्ही तर काही बोलूच नका वहिनी. तिने या घरात आल्या आल्या तिच्या नावाची ना घंटा बांधली तुमच्या गळ्यात. त्यामुळे तीच घंटा तुम्ही माझ्यासमोर वाजवत बसू नका. मम्मा, तुझी नकार घंटा वाजवणं सुद्धा तू बंद कर. चिकू, उगाच आमच्यावर आवाज चढवून ना काही होणार नाहीये. त्यामुळे जे खरं आहे ते बदलणार नाहीये. अश्विनी, ते काय बोलताय तुम्ही? त्या राणीनं तुम्हाला आईबद्दल एवढं भडकवलंय की तुम्ही आईच्या विरोधात उभा राहिलात. काय बोलताय तुम्ही? उर्मिला, बोलू दे त्यांना काय बोलायचं ते. मला कळतंय ना, या बोलत नाहीयेत.
यांच्या तोंडून ती राणी बोलवून घेते. तुम्ही ना त्या राणीला खूप डोक्यावर बसवलंय तर लवकरच कळेल ती राणी खरंच कशी येते. तुमच्या पायाखालून जमीन काढून घेईल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांची अक्कल ठिकाणावर येईल. करा काय करायचंय ते. मम्मा अगं ते ऐक ना, यार अशी काय यार हिला ना समजूनच घ्यायचं नसतं. चिकू, तू ह्या सगळ्याचा विचार करू नको, तू शांत हो बघू. आणि हे बघ, मी आता राणीसाठी काहीतरी नाश्ता करते, तेवढा तो घेऊन जा. हा, आणि हे बघा, तुम्ही दोघी जण नाश्ता करून घ्या, मी बोलते भारतीशी. हा, आलेच मी. इतकी भीती वाटते तर असले धंदे करायचेच नाही ना मग. स्वतःच्या हाताने स्वतःसाठी खड्डा खणायचा नसतो बेट्या. सर, हा सगळं कबूल करायला तयार आहे. बोल, कोणी घातला होता हा गोळ? कोण आहे या सगळ्याच्या मागे? तू राणीला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केलास ना? आत्ता जर बोललो नाही तर सगळंच आपल्या अंगावर शेकेल. काय करू, सांगून टाकू का? काय विचारतोय मी? तू राणीला मारायचा प्लॅन केला होतास की नाही? बोल. मी नाही. विक्रांत सरांनी हा प्लॅन केला सगळा. काय बोललास विक्रांत? काय बोलतोय हा? हो, या सगळ्याला विक्रांत सरच जबाबदार आहेत. त्यांनीच हे घडवून आणलंय सगळं. विक्रांत, हा सगळा काय प्रकार आहे? हा माणूस तुझं नाव का घेतोय? मला विक्रांत, आबांनी काहीतरी विचारलंय तुला. काय हे सगळं? सांगतो, सगळं सांगतो. विक्रांत, तू आता याच्यावरती हात का उचललास?